काळेसाहेब आज तब्बल 3 महिन्यांच्या सुट्टीनंतर आज ऑफिसमध्ये जॉईन होत होते. या ऑफिसमध्ये रुजू झाल्यापासून त्यांनी इतकी मोठी सुट्टी कधीच घेतली नव्हती. कारण या ऑफिसवर, त्यांच्या तिथल्या केबिनवर, स्वतःच्या तिथल्या पोस्टवर ते खुश होते. त्यांनी तिथे चांगलाच जम बसवला होता. ऑफिसच्या मागे असणाऱ्या ऑफिसर्स क्वार्टर्समध्ये ते राहत होते. या ऑफिससाठी जागा पाहण्यापासून ते ऑफिसची मशिनरी इन्स्टॉल होईपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांनी पुढाकार घेतला होता. साहजिकच हे सर्व करताना त्यांनी स्वतःचा फायदा पाहिला होताच. ऑफिसच्या मागे क्वार्टरेस बांधून झाल्यावर गार्डन व्ह्यू साईडला असलेली प्रशस्त 3 BHK क्वार्टर त्यांनी बळकावली, तेही त्यांच्या पोस्टला मिळत नसताना. ऑफिसमध्ये पण त्यांनी प्रशस्त केबिनवर कब्जा केला. झेरॉक्स मशीन, फॅक्स मशीन, अलिशान कोच, अलिशान व्हीलचेअर, मोठं टेबल, सगळ्या सुविधा त्यांच्या केबिनमध्ये होत्या. सुंदर पेंटिंग, कार्पेट, सेल्फ, कपाट, कॉम्प्युटर ह्याही गोष्टीही त्याचबरोबर होत्याच. त्यामुळे स्वार्थी, हरामखोर वगैरे वगैरे ऑफिसमध्ये त्यांची ख्याती होतीच. पण हे सर्व त्यांच्या मागे बोललं जाई, त्यांच्यासमोर बोलण्याची हिंमत नव्हती. साऱ्या ऑफिसमध्ये त्यांचा वचक होता. एक प्रकारची जरब होती. रोज सकाळी 10:10 त्यांच्या टेबलवरील फोन वाजायचा. शंकर धावत जाऊन फोन उचलायचा. गुड मॉर्निंग सर, ब्रीफकेस आणायला येऊ का? पलीकडून होकार मिळताच तो मागच्या क्वार्टरकडे पळायचा. शंकर धावत गेला की संपूर्ण स्टाफमध्ये एकच धावपळ उडायची. कोणी मस्टर्सवर सही करायचा, कोणी फाईल उघडून बसायचा, तर कोणी कॉम्प्युटरसमोर काम करत असल्याचा आव आणायचा. थोड्याच वेळात शंकर ब्रीफकेस घेऊन पुढे आणि त्यांच्या मागे रुबाबात चालत काळेसाहेब कार्यालयात प्रवेश करायचे. त्यांच्या चालण्याचा तोरा, चेहऱ्यावरचा दरारा आणि डोळ्यातील कठोरपणा पाहून प्रत्येकजण तिरक्या नजरेने काळेसाहेबांना निरखत राहायचा. मनात म्हणायचा, नावाप्रमाणे आतून बाहेरून काळा ते काळाच, पण रुबाब आणि तोरा किती. जाड भिंगाचा चष्मा असूनही टेबलावर धुळीचा एक कण दिसला तरी त्यांचा संताप अनावर व्हायचा. शंकर, डोळे आहेत की नाही? ही धूळ दिसत नाही का? माफ करा सर, लक्ष राहिलं नाही. शंकर लगेच फडकं घेऊन धावायचा. कोणाच्याही कामात चूक झाली की त्यांचा आवाजाचा पट्टा आणखी चढायचा. सरकारी पगार फुकट खायचे आहेत का? संप करायला पुढे, कामं करायला मागे, नेटवर बसायला वेळ आहे पण फाईल नीट करायला नाही. मग त्यांची नजर अभय जोशींकडे वळायची. काय जोशी, अमेरिकेतल्या मुलीशी गप्पा मारून झाल्या का? कार्यालयात सगळ्यांनाच माहिती होतं की सर मुद्दाम अभय जोशींना लक्ष करतात. जोशी मात्र हसून दुर्लक्ष करायचे. पण स्नेहा प्रधान यांच्या बाबतीत मात्र काळेसाहेबांचा सूर पूर्ण बदलायचा. त्या गोड हसत म्हणायच्या, सॉरी सर, पुढच्या वेळी याची चूक होणार नाही. आणि सर लगेच मवाळ व्हायचे. ठीक आहे, असं होतं कधी कधी. हे पाहून अभय जोशी यांच्या मनात मात्र संताप उसळायचा. देवा, यांना त्यांच्या कर्माची शिक्षा नक्की दे, असं तो मनोमन म्हणायचा. आणि कदाचित नियतीलाही तेच मान्य असावं. एके दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळी काळेसाहेबांना अचानक घास गिळताना त्रास होऊ लागला. घसा दुखत होता. पावसाळा असल्याने सगळ्यांनी ते साधा व्हायरल इन्फेक्शन असेल असा अंदाज लावला. डॉक्टरांनी औषधं दिली. 15 दिवस औषधं घेतल्यानंतरही काही फरक पडला नाही. उलट त्यांचा नेहमीचा कडक आवाज आता मंदावला होता. संपूर्ण कार्यालयाला ही गोष्ट लगेच जाणवली. नेहमी ओरडणारे सर आता शांतपणे आपल्या केबिनमध्ये बसून राहायचे. कार्यालयात एक वेगळीच शांतता निर्माण झाली होती. काहींना बरं वाटत होतं तर काहींना विचित्र रिकामेपणाही जाणवत होता. घरीसुद्धा त्यांचा धाक कायम होता. घरात बायको सूनही साहेबांना घाबरत असत, बिचकून वागत असत. आवाज बारीक झाला म्हणून काय झालं, नजरेतला धाक होताच ना. भाजीत तिखट मीठ जरी कमी जास्त झालं की बायकोच्या 10 पिढ्यांचा उद्धार होईल. बायको अजिजीनं म्हणे, अहो आपल्याला आता सून आली, आता तरी जरा शांततेनं घ्या, तोंड आवरा. मग तर साहेबांना जास्तच चेव चढे. चढ्या आवाजात ते बोलत, मी नाही कुणाच्या बापाला घाबरत. इतके वर्ष संसार करताना मग कसा काय स्वयंपाक बिघडतो? सूनही भेदरून जाई. पण करणार काय, नवराही बापाच्या शब्दाबाहेर नव्हता. 15 दिवसाच्या अँटीबायोटिक्सच्या कोर्सनंतरही घशाचा त्रास कमी नव्हता. म्हणून डॉक्टरांनी पुढच्या टेस्ट करायला सांगितल्या. टेस्ट झाल्या आणि आलेल्या रिपोर्ट्सने काळे कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. काळेसाहेबांना घशाचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले. ते तातडीने रुग्णालयात दाखल झाले. केमोथेरपी, पुढील तपासण्या आणि उपचार सुरू झाले. ऑफिसमध्ये त्यांनी तब्बल 90 दिवसांची मेडिकल लीव्ह टाकली.
बातमी वाऱ्यासारखी ऑफिसभर, ऑफिसच्या बाहेर, ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये पसरली. काळेसाहेबांचा आवाज बंद झाला तसा अनेकांना कंठ फुटला. इतकी वर्ष त्यांच्या धाकाखाली काम करणारे कर्मचारी आता कॅन्टीनमध्ये, टी रूममध्ये आणि कॉरिडॉरमध्ये त्यांच्याबद्दल उघडपणे बोलू लागले. अभय जोशी चहाचा घोट घेत म्हणाले, मी आधीच म्हणायचो, माणसाने कितीही मोठं व्हावं पण दुसऱ्यांना कमी लेखू नये. केलेल्या कर्माचं फळ इथेच मिळतं. आता कुणावर ओरडणार? आयुष्यानेच त्यांना शांत बसवलं. दिलीप मोरे हसत म्हणाले, आपल्याकडून रोज चहा मिसळ खायचे पण स्वतःच्या खिशातून कधी पैसे काढले नाहीत. त्यावर सचिन सावंत म्हणाले, अरे पण तुला रोज तासभर आधी सोडायचे ते विसरलास का? सगळेच हसू लागले. तेवढ्या स्नेहा प्रधान गंभीर स्वरात म्हणाल्या, अगं बाई, लास्ट स्टेज आहे म्हणे. शंकर सांगत होता, तो जातो ना म्हणे रात्रीचा हॉस्पिटलमध्ये झोपायला. मला बाई ऐकून खूपच वाईट वाटलं. बरोबर आहे. आता हिच्या कामातल्या चुका पोटात घालणारा कोणी वाली नाही ना. आता शिक म्हणावं बिनचूक काम करायला. वैशाली पाटील मनाशी बोलली. तिला थोडा मनातून आनंदच झालेला होता. कारण काळेसाहेब थोडं अंतर राखूनच तिच्याशी बोलत असत, फटकूनच वागत असत म्हणा ना. 15 ऑफिसर आणि 105 इतर स्टाफ असं 120 लोकांचं 3 मजली मोठं ऑफिस ते. प्रत्येकाच्या बऱ्या वाईट उलटसुलट चर्चा चालू राहिल्या. दररोज सकाळी 10 वाजता शंकर येऊन साहेबांची केबिन उघडायचा. झेरॉक्स मशीन तिथेच असल्यामुळे दिवसभर कर्मचारी त्या केबिनमध्ये ये जा करत असत. केबिनच्या शेजारीच टी रूम होती. चहा घ्यायला आलेला प्रत्येकजण नकळत रिकाम्या केबिनकडे पाहत असे. मनात एकच विचार, ही केबिन आपल्याला मिळाली तर? त्यातच सुप्रिया आपटे यांनी संधी साधली. त्या थेट GMकडे गेल्या. सर, काळे सरांचा ॲडिशनल चार्ज सध्या माझ्याकडे आहे. ही मोठी केबिन मला मिळाली तर काम करणं सोपं जाईल. ते पुन्हा रुजू होतील की नाही याचीही खात्री नाही, आणि झालेच तर माझी केबिन आहेच त्यांना. त्यांचं म्हणणं वरिष्ठांना पटलं. काही दिवसातच केबिनवरील नावाची पाटी बदलली. काळेसाहेबांऐवजी सुप्रिया आपटे हे नाव झळकू लागलं. शंकरने काळेसाहेबांचं सामान काळजीपूर्वक दुसऱ्या छोट्या केबिनमध्ये हलवलं. त्याच्या मनात मात्र भीती होती. सरांना ही गोष्ट कळली तर? कित्येक वेळा त्याच्या मनात आलं की हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळं सांगावं, पण त्यांच्या आजारपणात हा आणखी एक धक्का देण्याची त्याच्यात हिंमत नव्हती. दरम्यान उपचार सुरूच होते. अनेक डॉक्टरांकडे उपचार करूनही अपेक्षित फरक पडत नव्हता. शेवटी एका परिचिताने एका अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टरांचा पत्ता दिला. काळेसाहेबांनी तिथेही उपचार सुरू केले. महिनाभरात आजार स्टेबल होऊन तब्येत सुधारण्याची चिन्हे दिसू लागली. पण आवाज फार बारीक झाला होता. साहेबांचा पूर्वीचा चढा आवाज ते गमावून बसले होते. ते इतक्या हळू आवाजात बोलत की ते फक्त जवळ उभ्या असलेल्या माणसाला ऐकू येई. त्यामुळे साहेब मनातून निम्मे खचले होते. 1.5-2 महिन्यात त्यांची रया गेली होती. पण जेव्हा माणसाला त्याचे खरे मरण समोर दिसते तेव्हा उलट त्याची जगण्याची आसक्ती वाढते. तसे साहेबांचे झाले होते. आपल्याला अजून आयुष्यात खूप काही करायचं आहे, एवढ्यात मरण नको. नवीन जागेत राहावयास जायचे आहे, नातवंड खेळवायचे आहेत. ते आजारातून नव्याने उभारी घेऊ पाहत होते. 3 महिन्यांची रजा संपली. 10:10 काळेसाहेबांच्या केबिनमधला फोन वाजला. शंकरने फोन उचलला. पलीकडून काळेसाहेबांचा क्षीण आवाज आला. शंकर साहेबांची ब्रीफकेस आणण्यासाठी मागे क्वार्टरकडे धावला. साहेब शंकर मागून चालत होते, पण त्यात नेहमीची ऐट नव्हती. साहेब ऑफिसमध्ये प्रवेश करत होते. प्रत्येकजण त्यांना स्माईल देत होते, विचारपूस करत होते. पण त्यांच्याबद्दलचा दरारा जाऊन त्या नजरेमध्ये आता त्यांच्याबद्दलची कीव आणि सहानुभूती होती. लिफ्टने साहेब 2nd फ्लोअरवर गेले. उजव्या हाताला बळणार तो शंकर म्हणाला, सर डावीकडे वळा, तुमची केबिन बदलली आहे. कोणी, कशी काय, कुणाची हिंमत झाली, हे केव्हा झालं, तुम्हाला अजूनपर्यंत का नाही सांगितलं? 1000 सवाल चढ्या आवाजात विचारून साहेबांनी शंकरला त्रस्त केलं असतं. पण शांतपणे त्यांनी खुणीनेच सवाल केला, हे काय? तुमचा चार्ज आपटे मॅडमकडे होता ना, तेव्हा त्यांनी हा बदल करून घेतला. साहेब मनातल्या मनात बोलले, ह्या बाईच्या वाटेला कोण जाणार? ते धाडस मी केलंही असतं, पण बोलायला आवाज तर हवा ना. बरं ठीक आहे, एवढंच साहेब बसक्या आवाजात बोलले आणि बदललेल्या केबिनमध्ये त्यांनी प्रवेश केला. ही केबिन त्यांच्या जुन्या केबिनच्या तुलनेत खूपच लहान होती. शेजारीच प्रसाधनगृह असल्यामुळे अधूनमधून येणारा उग्र वास त्यांना अस्वस्थ करत होता. खिडकीही लहान होती. हवा खेळती नव्हती. 2 तासातच त्यांना नको वाटायला लागलं.
कदाचित दुखण्याचा थकवाही होता, केबिन बदलल्याचा मनस्तापही असेल, त्यामुळे कदाचित त्यांना जास्त पकल्यासारखं वाटत असेल. एकेकाळी प्रशस्त अलिशान केबिनमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्याला आज ही जागा स्वीकारावी लागत होती. त्यांनी रूम फ्रेशनर मारला आणि मेल चेक करायला सुरुवात केली. त्यांची ट्रान्सफर ऑर्डर आलेली होती. इंटरनल चेंजच होता. कस्टमर केअर सेंटर आपटे मॅडमकडे गेलं होतं आणि बिल्डिंग मेंटेनन्स काळे साहेबांकडे दिला होता. त्यांना खूप वाईट वाटलं. डिमोशन झाल्यासारखा कमीपणा वाटला. हा आवाज जर चढा असता तर आपण GM ऑफिस पण डोक्यावर घेतलं असतं, पण मनासारखं सगळं घडवून आणलं असतं. पण आज घशातून आवाजच फुटत नाही ना. सारं मनाशीच बोलले साहेब. त्यांना कळलं, त्रागा करून काही उपयोग नाही. एका गोष्टीची त्यांना नव्याने अनुभूती येत होती. आपलं शरीरसुद्धा आपल्या मनाप्रमाणे वागत नाही. आपली साथ सोडायला बघतं, तर इतरांकडून आपण वावगं अपेक्षा का करतो? आपल्याला सगळं कळतं पण वळत नाही. आपला मूळ स्वभाव पटकन बदलायला तयार होत नाही. ऑफिसमधल्या साऱ्या गोष्टी आज त्यांना असह्य वाटायला लागल्या. चार्ज मेड ओव्हरच्या सह्या करताना त्यांचा हात थोडा अडखळला, पण त्यांनी सह्या केल्या. आपटे मॅडमनी चार्ज घेतला आणि त्या सहजच बोलून गेल्या. सर, आता ऑफिसमधलं इंटरेस्ट कमी करा आणि VRS घ्या आणि तब्येतीकडे लक्ष द्या. साहेबांना आता ऑफिसमधलं इंटरेस्ट कमी करा हे शब्द उगाचच मनाला झोंबले. दिवसभर कानावर आदळत राहिले. घरी आल्यावर साहेबांनी बूट सेल्फमध्ये ठेवले नाही. बायको TV पाहत होती, तो त्यांनी विनाकारण बंद केला. पाय धुवून देवापुढे उदबत्ती दिवा लावायची त्यांची सवय, तेही त्यांनी केलं नाही. चहा मागितला नाही. बेडरूममध्ये निवांत पडून राहिले. ऑफिसमध्ये साहेबांच्या मनाविरुद्ध बरंच काही घडलं असावं याची बायकोला कल्पना आली. रात्री झोपताना तिने त्यांच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवला. तब्येतीची विचारपूस केली. ऑफिसबाबत विचारलं, पण त्याने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. त्यांना आता कुणाची कीव सहानुभूती नको होती. त्यांनी बायकोचा हात दूर झटकला आणि कुशी बदलली. आपल्या उर्वरित आयुष्यात शांत राहण्याचा, शक्यतो सर्वांशी चांगलं वागण्याचा त्यांनी मनाशी निश्चय केला. साहेब ऑफिसमध्ये येत होते, जात होते. स्टाफ आता त्यांना घाबरत नव्हता. त्यांची उपस्थिती खिचगणित धरली जात नव्हती. बोलणं हाय हॅलोपर्यंत सीमित झालं. त्यांच्या कोपऱ्यातल्या केबिनमध्ये ना स्टाफची वर्दळ ना कस्टमरची वर्दळ. त्यांना एकटं एकटं वाटत होतं. अशातच GM साहेबांची ट्रान्सफर ऑर्डर आली. ती एकदम काश्मीरला. कोणी साऊथ इंडियन दीपा नायर त्यांच्या जागी जॉईन झाली. तिची इथे राहण्याची सोय नव्हती म्हणण्यापेक्षा ती क्वार्टरमध्ये राहणार होती. तिच्या योग्य तिला कुठली क्वार्टर द्यावी हा HR पुढे प्रश्न होता. सगळ्यांच्या डोळ्यापुढे काळे साहेबांची क्वार्टर आली. काळे साहेबांना 2 BHKच्या क्वार्टरमध्ये शिफ्ट होण्याची ऑर्डर आली. तसंही ते 6 महिन्यांनी क्वार्टर सोडून त्यांच्या नवीन जागी शिफ्ट होणार होतेच. तेव्हा ती क्वार्टर त्यांनी आनंदाने खाली केली असती. पण आधीच आतून धुमसत असणाऱ्या साहेबांना ही खूपच मोठी मनहानी वाटली. त्यांचा इगो दुखावला गेला. त्यांनी मुलाकडे विषय काढला. आपण दुसरीकडे भाड्याने 3 BHK जागा बघू आणि मी VRS पण घेणार म्हणतोय. बायको त्यांची मनस्थिती ओळखून होती. ती पटकन म्हणाली, माझंही तेच म्हणणं आहे. तुम्ही VRS घेऊन टाका. आता डोक्याला त्रास घेऊ नका. मुलगा थोडा रेंगाळला. थोडा विचार करत म्हणाला, बाबा, तुमच्या उपचारांचा खर्च खूप मोठा आहे. नोकरी असल्यामुळे कार्यालयाकडून वैद्यकीय खर्च मिळतो आणि बाहेर 3 BHKला 20,000 भाडे, पुन्हा वेगळं डिपॉझिट. हे सगळं कसं जमवायचं? त्यापेक्षा तुम्ही VRSचा विचार करू नका. आपण बाहेर पण जागा बघायला नको. आपण 2 BHKच्या क्वार्टरमध्ये शिफ्ट होऊया. सुनेने पण त्याच मताला दुजोरा दिला. पहिल्यांदाच त्यांना जाणवलं, घरातही त्यांचा शब्द अंतिम राहिलेला नाही. त्यांनी कुणाशीही वाद घातला नाही. काही दिवसात ते छोट्या क्वार्टरमध्ये राहायला गेले. एके दिवशी कार्यालयातून बसून ते मेल तपासत होते. शंकरने एक फॅक्स त्यांच्या टेबलवर ठेवला. त्यात त्यांची ग्रामीण भागात बदली करण्याचे आदेश होते. आजारी असल्याची, उपचार सुरू असल्याची कुणालाच पर्वा नव्हती. ते बराच वेळ त्या कागदाकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यासमोर आयुष्यभर केलेली धडपड तरळून गेली. हेच ते कार्यालय ज्यासाठी त्यांनी रात्रंदिवस एक केलं होतं. आज त्याच कार्यालयाला त्यांच्या वेदनांचं काहीच मोल उरलं नव्हतं. क्षणभर त्यांच्या मनात आलं, महाव्यवस्थापकांकडे जावं, आपली वैद्यकीय अडचण सांगावी, सहानुभूतीची अपेक्षा करावी. पण पुढच्या क्षणी त्यांनी तो विचार सोडून दिला. त्यांना दयेवर जगायचं नव्हतं. त्यांनी डोळे मिटले. अचानक अंगातून शक्ती निघून गेल्यासारखं वाटलं.
कपाळावर घाम जमा झाला. ते हळूहळू खुर्चीला टेकले आणि काही क्षणातच त्यांच्या हातातून फाईल खाली निसटली. शंकर धावत आत आला. सर सर, त्याने हलवून पाहिलं, पण कोणताच प्रतिसाद नव्हता. रुग्णवाहिका आली. डॉक्टरांनी तपासलं आणि शांत आवाजात एवढंच सांगितलं, काळेसाहेब आता आपल्यात नाहीत. संपूर्ण कार्यालय काही क्षण निशब्द झालं. ज्यांच्या एका आवाजाने सगळे घाबरायचे, त्यांच्या जाण्याने मात्र सर्वांना आयुष्याचे कठोर सत्य समजलं. पद, पैसा, सत्ता, अहंकार हे सगळं क्षणभंगूर असतं. शेवटी माणसासोबत जातात ती त्याने कमावलेली माणसं आणि त्याने केलेली चांगली कर्म.